भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी शासनाने तात्काळ मंजूर करावी यासाठी आम्ही हे आंदोलन ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे। वेळोवेळी स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत ब्राह्मणांचं योगदान या देशाला लाभलेलं आहे। आजपर्यंत या ठिकाणी आज याच्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे की वारंवार महाराष्ट्र शासनाला लेखी निवेदन देऊन सुद्धा ब्राह्मण समाजाकरता काहीही केलेलं नाही। आता आचारसंहितेच्या पूर्वी म्हणजे या आता 8 ते 15 दिवसामध्ये यांनी जर भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मंजूर जर नाही केलं तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन ब्राह्मण समाजाच्या सगळ्या संघटनेच्या वतीनं करण्यात येणार। या आंदोलनामध्ये जो बसा आहे की आजचा हा मोर्चा नसून हे एक आंदोलन आहे अध्यक्षांचं। आता सन्माननीय अतुल सावे साहेब यांनी स्वतः चर्चा करून त्यांनी आश्वासन दिलं, आश्वासन नाही तर ग्वाही दिली की परशुराम विकास महामंडळ स्थापन करण्याकरता मी अधिकृत त्याचा पाठपुरावा करीन, तुमचे सुद्धा प्रतिनिधी माझ्याबरोबर ठेवा आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे नक्की मी स्थापन केल्याशिवाय शांत बसणार नाही असं सन्माननीय मंत्री महोदय अतुल सावे यांनी केलेलं आहे। आजचा हा मोर्चा नव्हता तुमच्या मनात वाटला असेल की हा मोर्चा आजचा पोलीस प्रशासनाच्या परवानगीप्रमाणे आम्हाला त्यांनी फक्त 25 लोकांची त्यांनी सांगितली होती, पण मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे मी आभार मानतो की त्यांनी माझे हे समजा 100-150 जे आजचे समाज बांधव आले तर त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आहे। आम्ही सर्व संभाजीनगर ब्राह्मण समाज, महाराष्ट्र ब्राह्मण समाजाच्या वतीनं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतोय। आणि यानंतर आमचे गंगाखेडचे अधिकृत प्रवक्ता संजय सुपेकर साहेब, गजानन जोशी आणि स्वतः मी सुरेश मुळे, बबनराव कुलकर्णी, बाकी ही सर्व टीम आहे, लक्ष्मण पांडे असतील, पंकज पाठक असतील, अविनाशजी आमचे पालकचे उपोषणकर्ते असतील, यांना मी विनंती करतोय की याचा पाठपुरावा मंत्रालयामध्ये करावा आणि सन्माननीय अतुल सावे साहेब हे सर्व तुम्हाला सहकार्य करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय परशुराम। पोलीस प्रशासनानं काय आंदोलन तुमचं? आज आम्ही या ठिकाणी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावं ही आमची प्रमुख मागणी आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी करत आहोत। आणि आता या ठिकाणी संभाजीनगर याच्या आधी जो महामोर्चा झाला होता त्या महामोर्चात देखील आम्ही परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावं म्हणून ही मागणी केली होती। त्यानंतर जालना ठिकाणी एक आमचं उपोषण झालं, त्यानंतर पाथरीला एक उपोषण झालं, त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये आत्ताच आम्ही एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आम्हाला फक्त शासनाने आत्तापर्यंत आश्वासन दिले आणि शासनाने आश्वासन देऊन देखील ते पूर्ण केलेलं नाही आहे। ते म्हणले होते की पहिल्याच कॅबिनेटला आम्ही ब्राह्मण समाजाचा विचार करू, परंतु आजपर्यंत त्यांनी कसलाही विचार न करता 4 ते 5 कॅबिनेट होऊन गेल्या, परंतु ब्राह्मणाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ भेटलेलं नाही आहे। आणि त्यासाठी आज आम्ही माननीय श्री मंत्री अतुलजी सावे यांच्या कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे की आम्हाला ढोल बजाव आंदोलन याच्यासाठी करतोय आणि करतोय यासाठी की आम्हाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ भेटावं, यासाठी आम्ही या ठिकाणी ढोल बजाव आंदोलन केले आणि शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी। जर शासनाने ही दखल न घेतली तर ब्राह्मण समाजाने अगदी तीव्र होईल व मोठं आंदोलन देखील त्या ठिकाणी रस्त्यावर सुद्धा उतरायला कमी पडणार नाही। त्यामुळं शासनाने याची दखल घ्यावी आणि ब्राह्मण समाजात परशुराम आर्थिक विकास महामंडळ द्यावं। जय परशुराम। निवेदन दिले, आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं मागणी आहे तुमची। ब्राह्मण समाजाने मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये जालन्यामध्ये एक उपोषण केलं होतं। त्यांनी मागणी केली होती की आमचं महामंडळ विविध अजून त्यांच्या मागण्या होत्या त्याच्यावरती उपोषण केलं होतं। त्याकरता आम्ही त्यांचं उपोषण त्यांना सोडायला विनंती केली होती। त्यांनी आमचा मान ठेवून उपोषण सोडलंही। त्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ब्राह्मण समाजाच्या विविध संघटनाच्या प्रमुखांबरोबर बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये हा निर्णय ऑलरेडी झाला की जे परशुराम महामंडळ स्थापन करायचा तो करायचा निर्णय झालेला आहे। त्याच्या मिनिट्स आता मीटिंग पण आहे आणि नक्कीच आम्ही लवकरात लवकर कंपनी रजिस्ट्रारमध्ये त्याचे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून तो जरी माझ्या ओबीसी डिपार्टमेंटमध्ये येत नसता तरी मी नियोजनच्या हे पाठपुरावा करून तिकडून तो महामंडळ स्थापन करण्याकरता प्रयत्न। ओके, धन्यवाद।